हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, 17 मे 2026पासून अधिक मासाची सुरुवात झालेली आहे. अधिक मासामध्ये कोणतीही शुभकार्य केली जात नसली तरी मात्र हा जो पुरुषोत्तम मास आहे, अधिक मास आहे, हा महिना देवाची सेवा करण्यासाठी, धार्मिक विधी करण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. धार्मिकदृष्ट्या अधिक मास खूप महत्त्वाचा आहे. अधिक मासामध्ये भगवान विष्णूंची जास्त प्रमाणात सेवा केली जाते, कारण अधिक मास हा भगवान विष्णूंना अर्थात पांडुरंगाला समर्पित आहे. अधिक मासामध्ये आपण कुलदेवीची सेवा करू शकतो का, किंवा अधिक मासामध्ये आपण कुलदेवीची नक्की कोणती सेवा करायची, कुलदेवीची ओटी भरायची का, कधी भरायची, कशी भरायची, याबद्दलची सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये आपल्या कुलदेवीचं नाव लिहायला विसरू नका. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा असलेल्या अधिक मासामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा करतो. आपल्याकडून काय होतं की आपण नवरात्रीमध्येच आपल्या कुलदेवीची सेवा करतो. कुलदेवी म्हणजे काय, तर आपल्या कुळाचं रक्षण करणारी एक पुरुष देवता असते, एक स्त्री देव असते, तर त्यांना कुलदेव आणि कुलदेवी असं आपण म्हणतो. प्रत्येक घराण्याची, प्रत्येक कुळाची कुलदेव कुलदेवी हे वेगवेगळे असतात, परंतु त्यांचं काम मात्र एकच असतो. जेव्हा आपल्या कुटुंबावर कोणतंही संकट येतं तर ते त्यांच्यापासून आपल्या कुटुंबाचं रक्षण करण्याचं काम आपल्या कुळाचं कुलदेव कुलदेवी करत असतात. पण हे केव्हा करतात, जेव्हा आपले कुलदेव कुलदेवी आपल्यावर प्रसन्न असतात तेव्हा. तर कुलदेव कुलदेवी प्रसन्न ठेवण्यासाठी आपल्याला वेळोवेळी त्यांची मानमानता करायची असते, कुळाचार करायचा असतो, सेवा करायच्या असतात. आपण फक्त नवरात्र आले, खंडोबाचे नवरात्र आले, शारदीय नवरात्र आले तेव्हाच आपण आपल्या कुलदेवाचं कुलदेवीचं सेवा करत असतो, नामस्मरण करत असतो. इतर वेळेस आपण त्यांच्या सेवा करत नाही. पण अधिक महिना हा आपल्यासाठी एक चांगली संधी आहे की या अधिक महिन्यामध्ये आपण आपल्या कुलदेवाची कुलदेवीची सेवा करू शकतो. अधिक मासामध्ये काय करायचं आहे, आपल्याला दररोज आपल्या कुलदेवाचा कुलदेवीचा फोटो आपल्या घरामध्ये असतो. फोटो नसेल तर आपल्या देवघरामध्ये त्यांचे टाक असतात, तर दररोज त्यांची पूजा आपण करायची आहे, विधिवत त्यांना नमस्कार करायचा आहे. त्याचबरोबर अधिक महिन्यातल्या प्रत्येक मंगळवारी आणि प्रत्येक शुक्रवारी आपल्याला कुलदेवीची ओटी प्रत्येक मंगळवारी किंवा प्रत्येक शुक्रवारी अधिक महिन्यामध्ये जर आपल्याला ओटी भरायला जमणार नसेल तर अधिक महिन्यात कोणत्याही एका मंगळवारी किंवा कोणत्याही एका शुक्रवारी किंवा मग अधिक मासातील पौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे. आता ओटी कशी भरायची, तर ती तुम्ही घरीच भरा किंवा जवळपास मंदिर असेल तर मंदिरात जाऊन तुम्ही देवीची ओटी भरू शकता. कुलदेवीची आपली ओटी भरायची असते, त्यामुळे आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवीचा टाक असतो, फोटो असतो, तर तिथेच आपण देवघरात कुलदेवीची ओटी भरायची आहे. त्यासाठी काय करायचं, फोटो असेल तर तो स्वतंत्र पाटावरती व्यवस्थित कोरं वस्त्र अंथरून मांडायचं आहे. पाटाभोवती छानपैकी रांगोळी काढायची आहे आणि मंगळवारच्या किंवा शुक्रवारच्या दिवशी आपण ओटी भरायची. जी ओटी भरणार असेल त्या महिलेने त्या दिवशी केस वगैरे धुवून स्वच्छ अंघोळ करायची आहे. साडी, महिलेने देखील थोडा शृंगार करायचा आहे आणि त्यानंतर आपण आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे. कुलदेवीची ओटी भरण्यासाठी आपल्याला साडी किंवा मग ब्लाऊज पीस, त्यासाठी तुम्ही हिरवा, लाल, पिवळा, केशरी अशा रंगाचे ब्लाऊज पीस वापरू शकता, किंवा मग आपल्याला साडी वापरायची आहे. साडी वापरताना आपण नवी कोरी साडी वापरायची आहे, की जी साडी कोणीही नेसलेली नसावी. कोरी साडी, जिला पिको फॉल केलेला नसावा, नवी कोरी साडी आपण वापरायची आहे. त्या साडीवरती आपल्याला गजरा, त्यानंतर हिरव्या बांगड्या, जे काही शृंगार साहित्य असते, नेलपेंट असेल, मेहंदीचा कोन, हळदी कुंकू, हळकुंड, तांदूळ किंवा गहू अशा वस्तूंनी आपल्याला कुलदेवीची ओटी भरायची आहे. आता पुढचा प्रश्न तुम्हाला असा तयार होईल की फक्त ओटीच भरायची का, तर नाही, त्या दिवशी तुम्ही देवीला नैवेद्य देखील बनवायचा आहे. पुरणपोळीचा नैवेद्य बनवू शकता किंवा तुमच्या इच्छेनुसार तुम्ही साधा भाजीपोळीचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल. त्या ओटी सामानाचं नंतर काय करायचं, तर जे काही धान्य असतं ते तुम्ही घरातील धान्यात मिक्स करा किंवा गाईला खाऊ घाला. बाकी जे ओटीचं सामान असतं, शृंगार साहित्य, ते तुम्ही एखाद्या गरजू स्त्रीला दान करा किंवा मग घरातील सौभाग्यवती महिलांनी ते साहित्य स्वतः वापरलं तरीही चालेल. पण शक्यतो अधिक मासात दानाला देखील खूप महत्त्व आहे, त्यामुळे ते जे साहित्य आहे आपण देवीच्या नावाने ओटी भरलेलं ते तुम्ही एखाद्या गरजू स्त्रीला दान केलं तर चांगलं राहील. या व्यतिरिक्त तुम्ही
अधिक मासामध्ये दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करू शकता। आता दुर्गा सप्तशतीचं पारायण कसं करायचं याबद्दलची माहिती सांगणारा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे। तुम्ही दुर्गा सप्तशतीचं पारायण कसं करायचं असं आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्च करा, तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल। या व्यतिरिक्त तुम्ही अधिक मासामध्ये श्री सूक्ताचं दररोज पठण करू शकता, देवी महात्म्य तुम्ही वाचू शकता किंवा मग आपल्या कुलदेवीच्या नावाचा जप आपण दररोज करायचा आहे। दररोज एक जपमाळ तुम्ही जप करू शकता। आता कुलदेव किंवा कुलदेवी तुम्हाला माहितीच नसेल तर मग तुम्ही आपल्या घरात ज्या कोणत्या देवीचा फोटो असेल त्या देवीच्या नावाचा जप करा। आपल्या देवघरामध्ये कोणत्या ना कोणत्या देवीचा फोटो तर असतोच, मग त्या देवीचा तुम्ही जप करा। अधिक मासामध्ये तुम्ही कुलदेवीची सेवा म्हणून तुम्ही देवीला कुंकुमार्चन करू शकता। ज्याप्रमाणे आपण नवरात्रीमध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये देवीला कुंकुमार्चन करतो त्याच पद्धतीने अधिक मासामध्ये देखील तुम्ही देवीला कुंकुमार्चन करू शकता। आपलं जिथे कुलदेव असेल कुलदेवी असेल तिथे तुम्ही सहकुटुंब सहपरिवार अधिक मासामध्ये दर्शनासाठी देखील जाऊ शकता। अधिक मासामध्ये कुलदेवीची सेवा म्हणून आपण स्त्रीला देवीचं रूप मानतो, लक्ष्मीचं रूप मानतो, म्हणून तुम्ही अधिक मासामध्ये एखाद्या स्त्रीला घरी बोलवून तिची देखील खणा नारळाने ओटी भरली तरी देखील कुलदेवी आपल्यावर प्रसन्न होईल। तिला आपण यथासांग भोजन घालायचं आहे, त्यामुळे देखील आपली कुलदेवी प्रसन्न व्हायला मदत होते। आता कुलदेवाची सेवा काय करायची तर आपल्या अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणजे जेजुरीचे खंडेराव महाराज आहेत, तर अधिक महिन्यात रविवारच्या दिवशी आपण त्यांचा देखील मानपान करायचा आहे, त्यांना नैवेद्य दाखवायचे आहेत, त्याचबरोबर नारळ फोडायचा आहे, बेल भंडारा दवना वाहून मनोभावे नमस्कार करायचा आहेत। तर अशा पद्धतीने आपण कुलदेवाची सेवा अधिक महिन्यामध्ये करायची आहे। अधिक महिन्यामध्ये आपण जे काही सेवा करतो तर त्याचं फळ आपल्याला दुप्पट पटीनं मिळतं असं आपले पूर्वज सांगत आलेले आहे। त्यामुळे आपण अधिक महिन्यात जास्तीत जास्त आपल्या कुलदेवाची उपासना देखील करायची। अधिक महिन्यामध्ये तुम्हाला दररोज उपासना सेवा करायला मिळालं तर चांगलं आहे, पण नसेल जमणार तर कमीत कमी अधिक महिन्यात एकदा तरी आपल्या कुलदेवीची सेवा नक्की करा। नक्कीच त्याचं पुण्य तुमच्या पदरात मिळेल। कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न राहतील आणि तुमच्या कुटुंबावर येणाऱ्या संकटांपासून तुमचं रक्षण व्हायला मदत होईल। आपले कुलदेव आणि आपली कुलदेवी जर आपल्यावर प्रसन्न राहील तर आपल्या कुटुंबात देखील सुख समृद्धी नांदते, कोणतेही हेवे दावे आणि कोणतेही संकट आपल्यावरती येत नाही। तर मंडळी, असा होता आजचा व्हिडिओ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अधिक मासामध्ये कुलदेवीची नक्की कोणती सेवा करायची, कधी करायची, कशी करायची याबद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे। या व्यतिरिक्त अधिक मासामध्ये आपल्याला आपल्या परंपरेनुसार आपल्या लेक जावयाचा मानपान करायचा असतो। सौभाग्यवती मुलींनी आपल्या आईची ओटी भरायची असते, त्याचबरोबर सौभाग्यवती मुलींनी आपली जोडवी बदलायची असतात। तर ती काय प्रथा आहेत, नेमकं ते कसं करायचं याबद्दलची सगळी माहिती सांगणारे सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे। तुम्ही सर्च करा, सगळे व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील। जोडव्यांबद्दल, ओटी भरणाबद्दल, जावयाला नक्की काय बांधायचे असे सगळे व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुलदेवीची सेवा कशी करायची याबद्दल जाणून घेतलेलं आहे। आपल्या कुलदेवीचं नाव कमेंटमध्ये लिहा, काही शंका असतील तर कमेंटद्वारे विचारा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। धन्यवाद।